आज या ठिकाणी बार्शी वकील संघाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राजाराम आढाव त्यांच्या सुविध पत्नी यांचं अपहरण करून त्यांच्याच पक्षकाराने खंडणी मागणी करून त्यांची निर्गुण हत्या केलेली आहे। या हत्येचा आणि त्याने केलेल्या क्रूरकृत्याचा मी वकील या नात्यानं जाहीर निषेध करतो। आणि काल आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या पद्धतीनं कालपासूनच आमच्या वकील संघाच्या वतीनं वकील युनियनच्या वतीनं साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। त्या उपोषणामध्ये माझा जाहीर पाठिंबा आहे। कारण का न्यायदानाचं काम करत असताना कोर्टाचं एक चाक म्हणून कोर्ट एक आणि वकील हा दुसरं चाक असे न्यायदानाची दोन चाक समजली जातात। तर तमाम जनतेला आणि प्रत्येक प्रवर्गातल्या जनतेला या पृथ्वीतलावर सर्व जे काही बांधव आहेत समाज बांधव आहेत मग कोणत्याही प्रकारे कोर्टात कुठल्याही मग फौजदारी स्वरूपात असेल दिवाणी स्वरूपात असेल प्रत्येक जण न्याय मागण्यासाठी कोर्टात येतो आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम न्यायालय तसेच त्याचबरोबर वकील बांधव त्यांच्या प्रत्येक केसप्रमाणे प्रयत्न करून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करत आहेत आणि यापुढे करत राहतील। अशा परिस्थितीमध्ये आमचे बांधव राजाराम आढाव व त्यांच्या सुविधी पत्नी मनीषा आढाव यांच्या पक्षकाराने गेल्या आठवड्यामध्ये त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना खंडणी मागून त्यांचं निर्गुण हत्या केली। पण हे खूप वाईट गोष्ट आणि अघोरी कृत्य केलेलं आहे। अशा प्रकारे होता कामा नये। ज्याप्रमाणे तुम्ही कागद दिले जातात ज्याप्रमाणे तुम्ही माहिती पुरवली जाते वकिलांना त्याप्रमाणे न्यायालय सर्व गोष्टीची छाननी करून वकिलांनी वकिलांची पक्षकारांची बाजू मांडण्याचं काम करतो, प्रामाणिकपणे करतो। त्यात कुठलाही पक्षपात न करता जी फाईल आलेली आहे त्याच्याकडे जे ब्रीफ आलेला आहे त्या ब्रीफचा त्याच्याप्रमाणे अभ्यासाप्रमाणे किंवा त्याच्या पुढे जाऊन अतिशय कष्ट घेतात आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करत असताना सुद्धा अशा परिस्थितीत पक्षकारांनी उलट त्यांची प्रशंसा किंवा पुढं काय करायचं बाबा समजा विरोधात गेला असेल किंवा त्याच्या बाजूला लागला असेल तर त्याच्या पुढं काय असतं हे विचारण्यापेक्षा त्या दाम्पत्याला अपहरण केलं आणि त्यांचं निर्गुण हत्या केली। विशेष म्हणजे याच्या पुढे जाऊन त्यांना खंडणी मागली। ते मध्यम कुटुंबातलं परिस्थितीचं कुटुंब होतं आढाव कुटुंब। अशा परिस्थितीत चुकीचं केलेलं आहे। जर अशीच सवय लागली प्रत्येक पक्षकाराला जर असं या गोष्टीचा जर त्यांनी दसका घेतला किंवा ते गोष्टीचं अनुकरण होऊ शकतं कुठेही महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतामध्ये तर आमच्या सारख्या वकील बांधवांचं कोर्टात येणं मुश्किल होईल, कोर्टापुढे उभं राहणं मुश्किल होईल, पक्षकाराच्या वतीनं बाजू मांडणं अवघड होईल। प्रत्येक पक्षकार जर अग्रेसिव्ह झाला वकिलाच्या बाबतीत तर वकिली करणं अवघड होणार आहे। तर या गोष्टीचा शासनानं केंद्रानं विचार करावा आणि जे आमच्या वकिलांसाठी जे प्रोटेक्शन कायदाचं बिल केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे पेंडिंग आहे ते लवकरात लवकर ते बिल पास करावं आणि वकील बांधवांना संरक्षित करावं आणि त्यांना संरक्षण मिळावं ही काळाची गरज आहे। तर मी आज सर्व आमच्या वकील बांधवाच्या वतीनं बार्शी वकील संघाच्या वतीनं मी सरकारला निवेदन देतो की आपण लवकरात लवकर हे वकिलांच्या बाबतीतलं वकील संरक्षण कायदा त्याच्या बाबतीतलं बिल लवकरात लवकर पास करावं आणि सर्व वकिलांचा इथून पुढे होणारे हल्ले किंवा काही ज्या गोष्टी होणार असतील त्यापासून संरक्षण व्हावं एवढीच मी शासनाला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
बार्शी वकील संघाने आज साखळी उपोषण केलेलं आहे. वकील संरक्षण कायदा हा त्वरित पास होण्यासाठी हे साखळी उपोषण चालू केलेलं आहे. राहुरी येथे आढाव दाम्पत्य यांचं निर्गुण हत्या केलेली आहे. त्यासाठी त्या आरोपींना त्वरित शिक्षा व्हावी आणि वकील संरक्षण कायदा त्वरित पास व्हावा यासाठी आम्ही साखळी उपोषण करत आहे. आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे. तरी राहुरी येथे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. बार्शी वकील संघाच्या वतीने यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्यासाठी आम्ही शासनाला एक मागणी करतो की आम्हाला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा अंमलात आणला पाहिजे, जेणेकरून अशा घटना पुढे घडणार नाही. त्यामध्ये आमची असे मानले की आढाव दाम्पत्याची हत्या झाली ती इथून पुढे कोणत्या वकिलाला स्पष्ट देऊ नये किंवा काय होऊ नये त्यासाठी आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे आजपासून. आणि साखळी उपोषण बेमुदत किंवा पुढे आदेश होईपर्यंत किंवा संघटनेच्या काही गोष्टी होईपर्यंत असे चालू राहील.